मित्रांनो, गेल्या 8 ते 10 महिन्यापासून कर्जमाफीचा टॉपिक हा ट्रेंडिंग आहे. हा टॉपिक ट्रेंडिंग असण्याचं कारण म्हणजे जे निवडणुकीपूर्वी अजितदादा पवार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमची कर्जमाफी करू, 2 लाखापर्यंत 3 लाखापर्यंत कर्जमाफी करू, सरसकट कर्जमाफी करू, तुमचा 7/12 कोरा करू, असे बरेच आश्वासनं दिले. परंतु मित्रांनो 7 ते 8 ते महिन्याचा कालावधी लोटलेला आहे, 10 महिन्याचा म्हटलं तरी चालेल. तर मित्रांनो अद्यापही या कालावधी दरम्यान कर्जमाफी झालेली नाही. अगोदर सांगण्यात आलेलं होतं की अर्थसंकल्पात आम्ही कर्जमाफीची तरतूद करू, त्यानंतर पुरवणी अर्थसंकल्पात याची मांडणी करू, त्यानंतर सांगण्यात आलं अर्थसंकल्पीय जे अधिवेशन असतं त्याच्यात आम्ही हे कर्जमाफी करू वगैरे वगैरे बऱ्याच चर्चा रंगल्या. मित्रांनो, काल पाठीमागे 10-12 दिवसापूर्वी जे बच्चू कडू यांनी अधिवेशन केलेलं होतं, त्या अधिवेशनादरम्यान जे मुंबईकडे वगैरे त्यांनी जे मोर्चा नेला होता, त्या मोर्चा दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी आश्वासन दिलं होतं की बाबा 17 एप्रिलला आपण बैठक घेऊ आणि या बैठकीमध्ये आपण कर्जमाफीविषयी चर्चा करू आणि किती लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते किंवा कर्जमाफी आपण सरसकट करू का, अशी वगैरे वगैरे चर्चा करू आणि त्यानंतर आपण कर्जमाफीचा विषय हाती धरू, अशी वगैरे त्यांनी आश्वासन दिलं होतं. मित्रांनो, 17 एप्रिल सुद्धा गेलेली आहे आणि अद्यापही या कर्जमाफी संदर्भात कुठलीही चर्चा नाही आणि कुठलेही आश्वासन नाही किंवा कुठलाही निर्णय नाही. तरी मित्रांनो अद्यापही जे शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नव्हतं त्या शेतकऱ्यांना आता बँकांच्या नोटिसा गेलेल्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की माहिती घेतली होती की ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी झाली नसताना कर्ज भरलेलं नाही त्या शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा गेल्या. परंतु मित्रांनो बऱ्याच ठिकाणाहून महाराष्ट्रात असो किंवा खानदेश मराठवाडा असो किंवा खानदेश असो किंवा इतर कोणताही विभाग असो, त्यामध्ये मित्रांनो आता खानदेशातून एक न्यूज व्हायरल झालेली आहे की बाबा खानदेशातील ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले नाहीत अशा शेतकऱ्यांचे बँक खाते हे फ्रीज करण्यात आलेले. अगोदर आपण मराठवाड्यातील महाराष्ट्रातील किंवा इतर ठिकाणातील जे शेतकरी होते त्यांच्या शेतकऱ्यांच्या जे बँक अकाउंट फ्रीज करण्यात आलेले होते, गोठवण्यात आलेले होते, त्याविषयीची माहिती घेतली होती. आता सुद्धा खानदेशात सुद्धा हीच कंडिशन झालेली. मित्रांनो, खानदेशातील शेतकऱ्यांचे जे कर्ज भरलेले नाहीत अशा शेतकऱ्यांचे जे बँक खाते गोठवण्यात आलेले आहेत त्यांना बँकेतर्फे कुठलाही व्यवहार करण्यात बंदी घालण्यात आलेली आहे. आणि बँकांशी काही अधिकाऱ्यांनी किंवा काही शेतकरी संघटनांनी चर्चा केली असता त्या बँकांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे बँक खाते जे गोठवण्यात आलेले ते आमच्याकडून नाहीत, जे आमचे जे वरिष्ठ ब्रँच असतात किंवा वरिष्ठ जे अधिकारी असतात त्यांच्यातर्फे हे बँक खाते गोठवण्यात आलेले आहेत. यामध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप नाही किंवा आमचा कुठलाही भाग नाही, तुम्ही आमच्याकडे कंप्लेंट करून काहीही फायदा नाही वगैरे वगैरे त्यांनी रिझन दिलेले आहेत. आणि त्यांचं पण बरोबर आहे मित्रांनो, बँकांचे जे ब्रँच असतात त्यांच्याकडे काहीही नसतं, हे वरचा प्रेशर असतो त्यांच्यावर सुद्धा आणि त्यांना सुद्धा हे कर्ज भरावे असं शेतकऱ्यांनी वाटते आणि ते फ्रीज करणं वगैरे त्यांच्या हातात नसतं. मित्रांनो, त्यांना वरच्या विभागाकडून ते सांगण्यात येतं आणि ते काम करत असतात, त्यांची ड्युटी करत असतात. तसं झालेलं मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवण्यात आलेले. काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान आलेलं होतं, ते सुद्धा त्यांना विड्रॉ करण्याची परमिशन मिळत नाही बँकेकडून. त्याबरोबर काही शेतकऱ्यांचं जे पीक विम्याच्या रकमा आलेल्या होत्या त्यांना त्या पीक विम्याच्या रकमासुद्धा त्यांच्या खात्यावर आलेल्या असूनसुद्धा त्यांना विड्रॉ करायची परमिशन मिळत नाही. हा भाग वेगळा की काही थोडंफार रकमा देऊन घेऊन ती रक्कम उचलेपर्यंत बँकांचे काही जे अधिकारी वगैरे लाच घेतात आणि त्या शेतकऱ्याचं जे विड्रॉ करून देतात, हे बरोबर आहे मित्रांनो आणि चांगले सुद्धा आहे शेतकऱ्यांसाठी. कारण शेतकऱ्यांचं जे त्या रकमेकडे जे लक्ष लागून राहिलेलं असतं ती रक्कम उचलायला परमिशन देणं, आपले 1000-2000 रुपये शेतकरी खर्च करतात, चहा पाण्याला त्या अधिकाऱ्यांना पैसे देतात आणि आपली रक्कम काढून घेतात. परंतु मित्रांनो कर्जमाफी हा टॉपिक जवळपास 2019 पासून कर्जमाफी झालेली नाही आणि अद्यापही तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही कर्जमाफी केलेली होती. त्यानंतर त्याच्या अगोदर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी 2017-18ला ही कर्जमाफी केलेली होती. त्या दरम्यान मित्रांनो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी केलेली होती आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कर्जमाफी केलेली होती. त्यानंतर मित्रांनो आता कर्जमाफी देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा आश्वासन दिलं होतं निवडणुकीपूर्वी की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, मला निवडून द्या. तसंच महाविकास आघाडीने सुद्धा आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमची 5 लाखापर्यंत कर्जमाफी करू असं आश्वासन दिलेलं होतं. परंतु आपण ह्या महायुती सरकारला निवड दाखवली होती आणि त्या अंतर्गत आपल्याला कर्जमाफी मिळायला पाहिजे होती. अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. परंतु असे बँक खाते जर सर्व शेतकऱ्यांचे गोठवत गेले तर यापुढे त्यांना पीक कर्ज मिळणं अवघड होईल आणि त्यांचे जे रकमा आलेल्या असून सुद्धा त्यांच्या खात्यावरचे व्यवहार सुद्धा बंद होऊन जातील.
तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो कर्जमाफी संदर्भात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.